नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदी येथील भाजी मंडई परिसरात बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी रोहन नंदकुमार कुऱ्हाडे, वय वर्षे 37, राहणार विठ्ठल रुक्मिणी चौक, आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या फिर्यादीवरून आळंदी येथील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचा गलथानपणा खरपुडी बंधाऱ्यात नडला आहे. 2 आठवड्यांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने भीमा नदीला महापूर आला होता. खरपुडी बंधाऱ्याचे वेळेत ढापे न काढल्यामुळे ते शेतात शिरले. तसेच बंधाऱ्यालगतच्या जमिनी वाहून गेल्या. खरपुडी स्मशानभूमीचा पूर्णपणे भराव वाहून तसेच बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले. बंधाऱ्याचे काही दगडी प्लेयर निखळले आहेत. संरक्षण लोखंडी कठडे वाहून गेले असून बंधाऱ्यात जलपर्णी अडकली आहे. जलपर्णी काढण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. खेड तालुक्यातील गौण खनिजाची बेधुंद लूट सुरू असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. खरपुडी, खंडोबा, वाकी या परिसरातील गायरान आणि डोंगर परिसरात मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन बिनधास्तपणे सुरू आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून या बेकायदेशीरपणे मुरुम काढणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. किती 4-6 गाड्या असल्या तरी काय रात्रभर झोप नाही रात्रीची. एवढ्या गाड्या रात्रीच्या मुरुम अधिकाऱ्याला, पदाधिकाऱ्याला, प्रत्येकाला सांगून जर याची जर दखल घेत नसेल तर आम्हाला रस्ता बंद करावा लागेल. वेळेला आम्हाला जर झोपाच येत नाही रात्र दिवस मुरुम, भले कोणाचा असो, कोणी चुकून नेऊ, आपलं काही नाव माहिती नाही, कोणी नेला याचा काही तपास नाही. पण हे रात्रभर गाड्या चालतात. रात्रभर गाड्या जवळजवळ 8 दिवस झाले रोज गाड्या चालू नाही. अधिकाऱ्याला, पदाधिकाऱ्याला सगळ्यांना सांगून सुद्धा हे मुरुम जर चालू असेल तर याचा उपयोग काय? पुणे नाशिक महामार्ग रुंदीकरण आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने पूर्ण करून या कामाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता प्रशासन चांगलेच हलले आहे. या प्रकल्पामुळेच चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीचा वेग वाढण्यासह औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. बैठकीत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या भूसंपादन प्रक्रियेतील अडचणी, संबंधित विभागांमधील समन्वय आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची मुदत लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देण्यात आले. पुणे नाशिक महामार्ग आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर संपूर्ण पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 60 वर सुमारे 30 किलोमीटर लांबीचा 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत एकूण 7,827 कोटी रुपये असून बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यात येणार आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे भोसरी, मोशी, चाकण आणि औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीला अखंड आणि वेगवान मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यमान महामार्गाचे 4 ते 6 पदरी रुंदीकरण, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते आणि वाहतूक सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. पुणे नाशिक महामार्ग रुंदीकरण आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील विकासाचा महामार्ग आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. भूसंपादन प्रक्रियेमुळे कामात कोणताही विलंब होऊ नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. नागरिकांच्या हिताचे संरक्षण करत पारदर्शक आणि वेळबद्ध पद्धतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असून पंचनामे पूर्ण होत असल्याचे खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले. मागे अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये एकूण 4 ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या घटनांमध्ये संबंधित व्यक्तींच्या अकाउंटवर पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तसेच एकूण 22 ठिकाणी जनावरे मयत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 22 जनावरे मयत झालेली आहेत. तरी सदर जनावरांचा पंचनामा करून त्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवण्यासाठी आवश्यक ती कारवाई या पुढील 2 दिवसामध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तसेच PWDकडून
जे घरांचे नुकसान झाले त्याचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे आणि त्याचा अहवाल हा सविस्तर अहवाल शासनास पाठवण्यात येणार आहे. ज्या शेतजमिनींचे नुकसान झाले त्यांचा नजर अंदाज शासनास कळवण्यात आलेला आहे आणि जे खातेदार आहेत वैयक्तिक खातेदार त्या प्रत्येक खातेदारांच्या शेतजमिनीचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे. ती उद्या दिनांक 22 जुलैपर्यंत ती संपेल आणि त्यानंतर अंतिम आकडे हे आपल्या हाती येणार आहेत. पालखी सोहळा वेळापूर येथे पोहोचल्यानंतर खेड तालुक्यातील वारकरी बांधवांनी रिंगण आणि पोलीस सोहळ्याचे व्हिडिओ पाठवले असून त्यावर थोडक्यात नजर टाकूयात. वीज बिल थकले म्हणून एका नागरिकाचा जुना मीटर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढून नेला. तत्काळ संबंधित व्यक्तीने वीज बिल भरल्यानंतर मीटर पुन्हा बसवण्यात आला. मात्र तो जुना नसून नवीन स्मार्ट मीटर बसवल्याची घटना चाकणजवळ नाणेकरवाडी येथे घडली आहे. तुम्ही आम्हाला त्याची पूर्वकल्पना दिली का? नाही दिली. मग काय करायचं? काय ऑफिसला येऊन करू? ऑफिसला येऊन करू काय? माझा मीटर कुठून काढला? मला सांगितलं का तुम्ही? मला ते सांगितलं का तुम्ही? काय काढला? कशासाठी काढला का? मग भरली का नाही? मग तुम्ही माझा मीटर कोणता बसवला पाहिजे? मला त्याची पूर्वकल्पना दिली का? आपण संबंध काय ऑफिसला यायचा? तुम्ही माझा मीटर काढला थकबाकी म्हणून मी थकबाकी भरली 10 मिनिटांमध्ये आणि तुम्ही कुशाल म्हणताय की ऑफिसला चला. आम्ही जायचं कोणाकडे? तुम्ही तर तुमच्या मनाचे करायला लागले काही पण. पुणे नाशिक हायवेवरील चिरोली फाटा ते वाकेखुर्द गावाच्या हद्दीपर्यंत धोकादायक झाडे छाटण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केली आहे. खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या राजगुरुनगर शहरात न्यायालय, तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी, भूमी अभिलेख म्हणजेच मोजणी, दुय्यम निबंधक, पंचायत समिती, पशुसंवर्धन, उपविभागीय पोलीस अधिकारी अशी सर्व कार्यालये आहेत. त्यामुळे तालुक्यातून राजगुरुनगरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र राजगुरुनगर शहरातील अंतर्गत रस्ते रहदारीसाठी अपुरी पडत आहेत. राजगुरुनगर शहरात दैनंदिन प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रोजच्या वाहतूक कोंडीने तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणारे नागरिक, वाहन चालक यांचे हाल होत आहेत. स्थानिक नागरिक तर या समस्येने पुरते हैराण झाले आहेत. चारचाकी मोठार येथील तहसील कार्यालय आणि न्यायालयाच्या भागातून मागे पुढे होणे देखील कठीण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक अधिकारी देखील राजरोज रस्त्यावर वाहने लावत असल्याने कोंडीत आणखीनच भर पडत आहे. चाकण व खेड तालुक्यात नवीन वीज उपकेंद्रे उभारा. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चाकण शहर औद्योगिक वसाहत आणि खेड तालुक्यात वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे वीज वितरण यंत्रणा कोलमडली असून नागरिक, शेतकरी व उद्योजकांना सतत वीज खंडिततेचा सामना करावा लागत आहे. येथील मुख्य वीज वाहिनी 95% क्षमतेने चालत असल्याने शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांनी ऊर्जा विभागाचा कार्यभार असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवीन वीज उपकेंद्रांना त्वरित प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्याची मागणी केली आहे. पीएम श्री आदर्श शाळा तारका वस्तीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये 1ली ते 7वीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्ञानोबा तुकोबा यांच्या जयघोषात सर्व विद्यार्थी व शिक्षक तल्लीन झाले होते. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य लहानू पवार, विलास पवार यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पुण्यातील अवजड वाहतूक चाकण भागातील महामार्गावर वळवण्यात आली आहे. चाकणमध्ये आलेली काही अवजड वाहने थेट शहरातील अंतर्गत रस्त्यावर देखील प्रवेश करत असल्याचे चित्र जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर चाकणमध्ये पाहायला मिळत आहे. चाकण शहरातील अंतर्गत रस्त्याने येणाऱ्या अशा वाहनांमुळे अपघात आणि कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कनेरसर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त
मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम, 186 नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार उपचार. विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मांजरेवाडी पिंपळ येथे मुलीचा वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून एक वेगळ्या पद्धतीने झाडे लावून उपक्रम राबवण्यात आला. 12 फूट उंचीचे वड व पिंपळ या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. चाकण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जयश्री नाईकवाडी, तिघांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी. चाकण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या जयश्री विशाल नाईकवाडी यांची निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी तिघांना संधी मिळाली. चाकण नगर परिषदेच्या मावळत्या उपनगराध्यक्ष सुवर्णा राक्षे यांनी आपल्या पदाचा नियोजित कालावधी पूर्ण झाल्याने इतरांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. या पदासाठी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी मनीषा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण पालिकेच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी सेनेच्या जयश्री नाईकवाडी व राष्ट्रवादीच्या विजया तोडकर यांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये झालेल्या निवडणुकीत नाईकवाडी यांना 16 मते तर तोडकर यांना 10 मते मिळाली. सर्वाधिक मते जयश्री नाईकवाडी यांना मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे नगराध्यक्ष मनीषा गोरे आणि मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी घोषित केले. स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेकडून मुस्लिम समाजातील धडाडीचे कार्यकर्ते समीर सिकिलकर व गुलाब शेवकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून किरण सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. समीर सिकिलकर यांच्या माध्यमातून चाकण पालिकेत यंदाचा कार्यकारी मंडळात प्रथमच मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेच्या वेळी गटनेते नितीन गोरे, सुवर्ण राक्षे, मंगेश कांडगे, ॲडव्होकेट प्रकाश गोरे, हर्षद लेंडगर, स्वाती लेंडगर, साधना गोरे, आरती परदेशी, रुपाली कांडगे, रणजित जरे, अनिता घोगरे, प्रेम जगताप, अनिल लोहकरे, गटनेते साहेबराव कड, प्रकाश भुजबळ, आकाश जाधव, धीरज मुटके, सागर बनकर, रेश्मा मुटके, विजया तोडकर, वर्षा शेवकरी, तृप्ती जगनाडे, विजया जाधव आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याकडे चाकणकरांचे लक्ष लागले होते. जयश्री नाईकवाडी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने चाकण नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाईकवाडी यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली. नमस्कार. आज चाकण नगर परिषदमध्ये उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये 2 अर्ज दाखल झाले होते. त्यातील सौ जयश्री विशाल नाईकवाडी या जास्त मते मिळाल्यामुळे विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आणि त्यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याचबरोबर चाकण नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 आणि शिवसेना पक्षाचे 2 असे 3 स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे श्री करण जीवन सोनवणे हे स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त झालेले असून शिवसेना पक्षाचे श्री गुलाब शेवकरी व श्री समीर सिकिलकर या दोघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चाकण नगर परिषदची आज उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये आज नगराध्यक्ष पीठासीन अधिकारी मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. खरं पाहिलं तर मागील काळामध्ये त्या ठिकाणी सुवर्णा श्याम राक्षे यांनी उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता आणि गेल्या 15 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सर्वांना संधी मिळावी आणि एक पारदर्शक आणि चांगलं काम, विकासाचं काम घडावं या दृष्टीने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला होता. पक्ष आदेश म्हणून हा राजीनामा आम्ही स्वीकारला होता आणि त्या अनुषंगानं आज खरं पाहिलं तर जयश्रीताई विशाल नाईकवाडी यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि ही प्रक्रिया पार पडत असताना समोरच्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्या ठिकाणी विजयाताई शिवाजी तोडकर यांचा उमेदवारी अर्ज आला होता आणि त्यांना 10 मतं अशी आणि या ठिकाणी जयश्रीताई नाईकवाडी यांना 16 मतं अशा पद्धतीने मताधिक्य होतं. त्यामध्ये जयश्रीताई नाईकवाडी यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे.
मी शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जयश्रीला नायकवाडी यांचं अभिनंदन करतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं त्या पुढील काळामध्ये शिवसेना पक्षाचा त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतील असा मला ठाम विश्वास आहे. पता चला किसी शहंशाह को डर लगने लगा है ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करणारी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची कविता सोशल माध्यमात चांगलीच व्हायरल झाली आहे. ही संपूर्ण कविता पुणे लाईव्हच्या फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर आपण पाहू शकता. कॉकरोचों से डर लगने लगा है, अजीब प्रधान तो सिर्फ मोहरा है, भरोसा आपसे टूटने लगा है. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.